तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. कोणाच्या स्कीम चालू असतील, कोणाचे धंदे चालू असतील, कोणावर जर पूर्वीची कुठली एखादी कारवाई असेल, अशा पद्धतीने भाजपचे मोठे नेते त्यांना फोन करून नाहीतर संदेश देऊन तुम्हाला ही अडचण करू, ती अडचण करू, अशा धमक्या ह्या भाजपकडनं दिल्या जातात. आणि मग या धमक्या मिळाल्यानंतर काही उमेदवार हे खऱ्या अर्थाने आपल्याकडनं उभा राहण्यासाठी इच्छुक असतात, पण दबावापोटी ते भाजपकडे जात असतात. त्याच्यामध्ये या शहरामध्ये असे अनेक उमेदवार आहेत. पण कितीही उमेदवार कसेही असले तरी आज भूमिका जर कुणी बदलत असतील, कोणावर एखाद्यावर अन्याय होत असेल आणि मग दुसऱ्या पक्षात जात असेल तर ती गोष्ट वेगळी. पण अचानक कार्यकर्त्यांना सोडून, पक्षांना सोडून जे उमेदवार त्यांच्यावर अवलंबून असतात या भागातला नेता म्हणून, त्या अशा सर्व कार्यकर्त्याला सोडून नेता स्वतःचा विचार करत जर स्वार्थी विचार करत असेल तर हे लोकांना पटत नाही. आणि आपण ज्या वॉर्डामध्ये उभा आहोत 32-33 या भागामध्ये आपण जर बघितलं नाही तर पुणे शहरामध्ये सुद्धा बघितलं तर नक्कीच घड्याळ, त्याच्याचबरोबर तुतारी आणि मित्रपक्ष यांचा विजय आणि बहुतांश उमेदवार हे सर्व या 2-3 पक्षाचे निवडून येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. आरेतुऱ्याच्या भाषावर उतरलेत. कालच्या त्या गरुडाच्या विधानानंतर किंवा दादा म्हणाले की माझ्या वाकड्यात कोण शिरलं तर मी सोडत नाही, कायदा कानून आहे. आता महेश लांडगे म्हणतात की आरेतुरे उल्लेख करत आम्ही आता बांगड्या भरल्या नाहीत असं आव्हान दिले अजित पवार. एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं. म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे. महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे, ते थोडे घाबरलेले आहेत. त्यामुळे स्वतः ते कसे आहेत हे खरा चेहरा आता महेश लांडगेंचा आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे त्यांच्या भागातून मेजॉरिटी उमेदवार हे आपल्या विचाराचे निवडून येणार होते. आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.